नमस्कार मैत्रिणींनो, स्टार प्रवाह मालिका मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे. शशिकांत आता अक्षय आणि सीमाला कारमध्ये घेऊन आलेला असतो. सीमाला लॉंग ड्राईव्हला घेऊन जायचं असं म्हणून तो अक्षयला तयार करतो. त्यानंतर गाडीमधून उतरून त्यांना दाखवायचा प्रयत्न करतो की तो एका मुलीबरोबर बोलत असतो. त्या मुलीला आणि शशिकांतला एकत्र पाहून मात्र अक्षय आणि सीमाचा खूप संताप होतो. त्यांना खूप राग येतो. अक्षय म्हणतो की काय करायचं ह्या माणसाचं, कुठल्या थराला जातो, किती नालायक माणूस आहे ग आई हा. आणि मग सीमा त्याचा राग शांत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. इकडे शशिकांत त्या मुलीबरोबर मस्ती करत असतो आणि हे पाहून सीमाला मात्र खूप राग येतो. अक्षयच्या पायाखालची जमीनच सरकते. ते दोघंही बडबड करायला लागतात. सीमाला तर मात्र पाहूही वाटत नाही. किती नालायक माणूस आहे तर ती म्हणत असते. अक्षय म्हणतो की मी आत्ताच्या आत्ता खाली उतरतो आणि याचा बेतच बघतो. तेव्हा सीमा त्याला थांबवते आणि म्हणते की अरे अक्षय, ते मला दाखवण्यासाठी आणि तुला चिडवण्यासाठीच हे सगळं करत आहे. म्हणजे त्यांना तुझा पगार कट करायला मिळेल. तुला कळत कसं नाही अक्षय, तो माणूस चिडवायचे कामं करतो, मग आपण चिडायचं नाही, शांत बसूनच डाव साधायचा. आता तू काही करू नको, शांत बस, असं दाखव की मला काही प्रॉब्लेम होत नाही तुमच्या अशा वागण्याचा. तर अक्षय म्हणतो की याला ना कसं सरळ करायचं हे मला चांगल्या प्रकारे माहिती, थांब मी बरोबर करतो. आणि मग सीमा आणि अक्षय मिळून तिथून जाण्याचा प्लॅन करतात. अक्षय आता गाडी चालू करतो आणि सरळ सीमाला आईस्क्रीम खायला घेऊन जातो. ते दोघंही दुसरीकडे आईस्क्रीम खात असतात. इकडे शशिकांत त्यांना आवाज देतो पण अक्षय गाडी थांबवत नाही. अक्षय सरळ आईस्क्रीम खायला सीमाला बाहेर घेऊन जातो. त्यानंतर शशिकांत सारखा कॉल करत असतो पण अक्षय एकही फोन रिसीव्ह करत नाही. सीमा म्हणते की अरे अक्षय, तुला भीती नाही वाटत का रे? उचल ना फोन, सांग ना त्यांना काहीतरी, मला खरंच भीती वाटते. शशिकांत म्हणतो की अक्षय, तू कुठे आहेस? तू न सांगता जाऊच कसं काय शकतोय? मी तुझा मालक आहे हे विसरलास का? तू नोकर आहे, नोकराप्रमाणे राहा ना. आणि बडबडायला लागतो. पण इकडे अक्षय म्हणतो की अहो, मी पळून कुठे गेलोय? मी तर फक्त थोडंसं तुमच्याच पुढे आलो आहे. तुम्हाला डिस्टर्ब झाला असताना तुमच्या झाडाखाली काही ते गुलूगुलू चालू होतं, त्याच्यामुळे आई बोलली की तुम्हाला स्पेस मिळावा म्हणून आम्ही इथे आलो. मग शशिकांत म्हणतो की म्हणजे तू सीमाचं ऐकायला लागलायस का? तर अक्षय म्हणतो की नाही, ती तर तुमचीच वाईफ आहे ना, माझ्या मालकीन झाल्यात त्यामुळे मला त्यांचं ऐकावं लागेल ना. आता शशिकांत अक्षय आणि सीमाची वाट पाहत रस्त्यावरच बसलेला असतो. ती मुलगी तिथून निघून गेलेली असते. आणि मग अक्षय आणि सीमा तिथे पोहोचल्यावर शशिकांत खूप चिडतो आणि अक्षयला म्हणतो की काय रे, किती शहाणपणा करतोस तू? शहाणपणा नाही करायचा, नीट राहायचा लायकीमध्ये, नोकर आहे ना, नोकराप्रमाणे राहा. सीमा म्हणते की अहो, त्याला काही बोलू नका, सर्व माझी चुकी आहे. मीच म्हटलं तुम्हाला स्पेस मिळवा म्हणून मग आम्ही लांब गेलो, मला पाहवत नव्हतं, त्यामुळे आईस्क्रीम खायला आम्ही गेलो होतो. शशिकांत म्हणतो की सीमा, तुलाही जास्त माज आलाय का? घरी चल, तुमच्या दोघांचाही भेद बघतोस तुला आज. असं म्हणून आता तो म्हणतो की नाही जायचं लॉंग ड्राईव्हला, चला गपचूप घरी. आणि मग सीमा आता शशिकांत म्हणते ठीक आहे ना, नाही जायचं तर नाही जायचं, आपण घरी जाऊया, पण तुम्ही जरा शांत व्हा ना, अगोदर गाडी तरी बसा. आता सीमाने रिक्वेस्ट केल्यावर शशिकांत गाडीत बसतो आणि तिघेही घरी जातात. इकडे दुसरीकडे आता रेवा डान्स करत असते आणि रेवाचं मनामध्ये चाललेलं असतं की डान्स कॉम्पिटिशनमध्ये मीच जिंकणार, मी त्या रमाला हरवणारच. तिचं नाचायची प्रॅक्टिस चालू असते आणि मग रमा तिचं काम आवरत रेवाच्या रूममध्ये येते. आता रेवाची रूम साफ करायची असल्यामुळे रमा तिला म्हणते की मला इथे पुसायचं आहे, जरा वेळ साईडला हो. रेवा म्हणते की काय गं, लादी जरा जपून पुसा, मी डान्सची प्रॅक्टिस करते, नाहीतर मला पाडशील. त्यावर रमा म्हणते की मला लोकांना पाडण्याची सवय नाही आहे आणि असंही जर मी लादी पुसली आणि तू पडली तर कॉम्पिटिशन हरशील, एवढंच होईल ना, मला नाही ते करायचे. पुढे आता रेवा आजीला जाऊन सांगते की आम्ही कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करतोय. खरं तर हे जान्हवीच करणार होती पण जान्हवीच्या पायाला लागले म्हणून आता मी पार्टिसिपेट करते आणि रमा पण आहे या कॉम्पिटिशनमध्ये. हे ऐकून आजीला खूप धक्काच बसतो. आजी म्हणते हे काय, तुम्ही दोघींनीही पार्टिसिपेट करायचं नाही. अगोदरच लोक आपल्या मुकादम परिवाराला खूप नावं ठेवतात आणि जर तुम्ही करणार असाल तर अजून नावं ठेवतील. त्यापेक्षा मी दोघींनाही परमिशन देणार नाही जायचं तुम्ही डान्स कॉम्पिटिशनला, माझं ठरलंय. त्यावर रेवा म्हणते की हे तुम्ही कसं काय ठरवलं? नाही चालणार आजी असं, मी नाही ऐकणार, मला तर त्या रमाला हरवून दाखवायचंय. तरी आजी म्हणतात की नाही, आता हे तूच ठरव, डान्समध्ये पार्टिसिपेट करायचं की ह्या घरामध्ये राहायचं की नाही. आता रेवाला धक्काच बसतो. तर पुढे आता अक्षय गाडी पुसत असताना तिथे येतो आणि बडबड करायला लागतो. आज खूपच संतापलेला दिसतो अक्षयला. गाडी पुसताना अभिचा संताप होतो आणि मग तो गाडीवरच हात आपटतो. त्याला लागतं आणि अक्षय म्हणतो की तुम्हाला लागलं का, तुम्हाला दाखव जरा मला हात. त्यावर अभि त्याला लगेच म्हणतो की अरे नोकर आहेस, नोकराप्रमाणे राहा ना, मालकाला नोकर असं विचारत नसतो तब्येतीचं. हे ऐकून तर अक्षयला खूपच राग येतो. पुढे आता अक्षयने रमासाठी पुस्तक आणलेली आहे 10वीची. अक्षय आता 10वीचे पेपर द्यायला लावणार आहे रमाला. रमा ते पुस्तकं पाहून खूप इमोशनल होते. तिला आनंदही झालेला आहे. तिचं राहिलेलं स्वप्न अक्षय आता पूर्ण करत आहे. तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो. एकही एपिसोड मिस करू नका. पाहत रहा मुरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.